मित्रांनो नमस्कार. माझं नाव मोहन आहे. मी अट्टल दारुड आहे. या अल्कोहोलिक अनोनिमसच्या माहोलमध्ये आहे म्हणून आज सकाळपासून मी काय दारू प्यायलेलं नाहीये. और अदरवाईज पुण्यापासून काय बाबा एक 50-70 किलोमीटर लांब आहे मी. खिशात 1000-2000 रुपये आहेत आणि संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी लावलेली नाहीये. असं माझ्या जीवनामधल्या इतिहासात कधीच झालेलं नाहीये. मित्रांनो, मी तुम्हा सगळ्यांचा त्रिमूर्ती समूह मनसरचा अत्यंत आभारी आहे. कारण तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि मला सांगितलं की तुझ्याकडे काय आहे ते आम्हाला दे. तर माझ्याकडे काय आहे तर तुमच्यापेक्षा माझ्याकडे वेगळं काही नाहीये. 4 पावसाळे जास्त बघितलेले आहेत, अनुभव आहेत आणि अनुभव कसले असतील तर गेल्या 25 वर्षामध्ये एचे अनुभव आहेत. आज या ठिकाणी नवीन तर कोणी नाही दिसत आहे. पहिले मीटिंग करताना मगाशी विचारलं होतं. पण जर कोणी उठाबशा काढत असेल, नाही जमत आहे बाबा, पडतोय मी 17 वेळा, तर मी त्याला सांगेन मित्रा तू अल्कोहोलिक अनोनिमसचा हात सोडू नकोस. कारण मी असंच होतो. मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं माझी दारू थांबेल. पण आज मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, म्हणजे गर्वाने नाही पण अभिमानाने सांगतो की ज्या माणसाला दारू प्यायचा विचार मनात आल्यानंतर 25 मिनिटं सुद्धा थांबता येत नव्हतं, तो आज 25 वर्षाहून अधिक काळ थांबलेला आहे. आणि हे कोणाच्याही बाबतीत घडतं बरं का. आता प्रमोदराव सांगत होते तसं मी स्वतःशी प्रामाणिक असलो पाहिजे. मी दारुड आहे म्हणजे काय आहे नेमका, तर मला सतत फसवत आलो आयुष्यात. मला माझं अंतर्मन वेळोवेळी सांगत होतं की अरे चाललंय ते बरं, नाही चाललेलं. पण ती वेळ झाली की ती अक्काबाई हाक मारायची मला. आणि मग मी आमच्या घरच्या लक्ष्मीला सांगून जायचो. मी आपला सगळ्यांचा शब्द आहे तोच. काय सांगायचं रे तुम्ही आहे का, म्हणूनच इथं यावं लागलंय. सगळ्यांनी आलोच एकमुखाने सांगितलं म्हणूनच आपल्याला सगळ्यांना इथं यावं लागलेलं आहे. पण मी इथं यायला लागलो. मला सगळ्यात अगोदर काय कळलं असेल तर मला फारसं काही कळत नाहीये. मला जे सगळं कळतंय वाटत होतं तर व्यसनमुक्त राहण्यातलं मला काहीही कळत नाही हे मला पहिल्या दिवशी ऐकायला मिळालं आणि जाणवलं ते. आणि मग मी इथं येत राहिलो. मी पहिले 8 महिने उठाबशा काढलेला माणूस आहे, परंतु पहिली 3.5 वर्ष एकही मीटिंग न चुकवलेला माणूस आहे. आणि मग एकदा ती सवय लागली की माझं जीवन होऊन गेलं एमय. एमय झालं म्हणजे काय झालं तर माझे मित्र ओळखीचे पाळखीचे काय सगळे असतील ना ते सगळे एवालेच. कारण नातेवाईकांनी कधीच नको झालो होतो मी त्यांना. शाळा कॉलेजमधले मित्र खूप वर्षांनी मी गेलो शाळेतल्या मित्रांच्यात, तर त्यांच्यातलं एक जण म्हणला अरे तू आहे होय अजून. हे त्यांना वाटलं होतं हा इतक्या वर्षात दिसला नाही म्हणजे गेला देवगडला. म्हणजे ही माझी समाजातली माझी अवस्था मी सांगतोय तुम्हाला. पण मी जगलो होतो, यातल्या मित्रांच्यात जगत होतो. आणि मग आता करायचं काय तर सोबर राहायचं, पैसे कमवायचे. पैसे कमवायला फार अक्कल लागत नाही. पैसे कमवायला फार अक्कल लागत नाही, पैसे जमवायला अक्कल लागते. हे मला येत आल्यावर कळलं. आणि दारू पित असताना सुद्धा रोजचे मिळवतच होतो की रे आपण काहीतरी लांडाल्यावाड्या करून, खोटं बोलून, फांदेबाजी करून, इमोशनल ब्लॅकमेल करून घरच्यांना कुठेतरी हात मारायचो.
गुरुवार असलं की गुरुदेव दत्त पहिली क्वार्टर मिळू दे फक्त, हे असलं चालूच होतं की माझं. अरे पैसे मिळवणं हा विषय नव्हता. पण मला कळलं काय ए मध्ये आल्यावर, आता मी मरणार नाहीये. मी मरणार नाहीये याचा अर्थ मी जगणार आहे आणि आता मला चांगलं जगायचंय. आणि मला कोणीतरी सांगितलं का रे हे दिवस दिसले तुला, तर म्हटलं केवळ ए मुळे दिसले. बोलतेस बेटे तू सगळं पोपटासारखं, पण मग तू ए साठी काय करतोस? मी मीटिंग करतो नेहमीप्रमाणे, खांदे उडवत, डोळे मिचकवत, माना हलवत. काय नाही, मी मीटिंग करतो. तू एला काय देतो? म्हटलं काय, त्यावेळेला 2 रुपये टाकायचो आम्ही किती बॉक्समध्ये. म्हटलं 2 रुपये देतो. हात लेखा म्हटला, काहीतरी भरीव दे की, एवढा जीव वाचवला तुझा, संसार वाचवला, सांगतोयस ना तू? हो हो हो. म्हणले एक काम कर, जसं तू सध्या, मला ते फार हाऊस बरं का, नवीन माणूस दिसला की त्याचा फॉलोअप करायचा, त्याला मीटिंगला घेऊन जायचं, मग त्याला सांगत राहायचं काहीतरी, तुझे 90 दिवस झाले की आपल्याला मिसळ खायची बरं का. मग तोही बिचारा आशेल लागायचा, हो काका हो काका. आता मी कधी मिसळ खायला गेलो की नाही तो विषय वेगळा आहे, पण म्हणजे लोकांना मदत करण्याचा मला किडा. पण एका वेळेला एका माणसाला मदत करून काय होणार आहे? मग मला ना इथं आल्यावर संगत खूप चांगली मिळाली. संगत म्हणजे साथ संगत. एखाद्या स्टेजवर बसलेल्या गवयाला चांगला पेटीवाला असला पाहिजे, चांगला तबलेवाला असला पाहिजे, मागे बसणारा एखादा तंबोरेवाला असला पाहिजे, तरच ती महफिल रंगते ना. सुरुवातीला मी तंबोरेवाला होतो, पण नंतर हा बघा जरा गाऊन पुढं म्हणून पुढं बसवला आणि जीवनात मजा यायला लागली. कारण आम्ही आमचा एक वेगळा ग्रुप निर्माण केला. का केला? तर त्या दिवशी मी आपलं एक वाक्य ऐकलं, डिवाइड वी ग्रो, युनायटेड वी स्टँड. आणि एकत्र राहिलो तर नक्की खंबीरपणे उभे राहतो, आणि डिवाइड झालो तर पसरतो. म्हणलं येस. मग आम्ही वाईचा ग्रुप सुरू केला. अजून पुण्यामध्ये 2-4 ग्रुप करायचा प्रयत्न केला. काय झालंय, आता मला जो विषय दिलाय ना इथं, की नवीन ग्रुप चालू करताना घ्यायच्या दक्षता. काय झालंय, हा ग्रुप नवीन आहे आपला. मला राहुलने परवा सांगितलं, ग्रुप चालू करणं फार सोपं आहे हो. त्याला काय लागतंय, त्याच्या आईला त्या प्रिॲम्बलची एक कॉपी आणली, डेली रिफ्लेक्शनचं एक पुस्तक आणलं, फळांखडू, आणि जरा हेडमास्तरांशी कुठल्या तरी गोडगोड बोललं की ते शाळा देतात. ग्रुप चालू करणं सोपं आहे, तर टिकवणं फार कठीण आहे. तर आम्ही काय केलं टिकवण्यासाठी, हे मी माझ्या अनुभवातनं सांगायचा प्रयत्न करीन. असू देत ना, येणाऱ्या अडचणी वगैरे ना. तर ते काय माहितीये का, ग्रुप सुरू करणं सोपं आहे, पुढे चालू ठेवणं अवघड आहे. का अवघड आहे? तर मी दारुडा आहे म्हणजे काय आहे, तर माझ्या अंगात अनेक खोडे आहेत, माझ्या अंगात अनेक दोष आहेत. त्यातला एक महत्वाचा माझ्या अंगातला दोष म्हणजे मी आरंभशूर आहे. मला कुठलीही गोष्ट चालू करायची फार घाई असते. मला मधनच चांगलं वागायचे उमाळे येतात, आणि मग मला ना अटेन्शन सिकिंग पर्सनॅलिटी असते माझी. म्हणजे सारखं सगळ्यांनी शब्बास 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 असं म्हणायला पाहिजे असतो. आणि कोण नाही म्हटलं ना मला शब्बास, त्याच्या आईला यांना तर आम्ही एवढं करतो, यांना किंमतच नाही.
तर सगळ्यात अगोदर आपण ए मध्ये जे आलेलो आहे ते स्वतःचा जीव आणि स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी आलेलो आहे. ही गोष्ट माझ्या कानावर वेळोवेळी पडली पाहिजे. जसं माझं कुटुंब माझा जीव वाचला तसं कोणीतरी इथं नवीन माणूस जेव्हा येतो तेव्हा तो त्याचा जीव वाचवायला आलेला असतो. 12 स्टेप कॉल करायला गेल्यानंतर त्याच्या घरचे आपल्याला नंतर म्हणतात, बघा तुम्ही अगदी देवासारखे आहात, देवच देवच देवदूतच. त्यांना काय माहिती हा देवगडला जाता जाता इथं आलाय. फॅक्ट आहे ना, मरता मरता वाचलेले इथपर्यंत आलेले आपण लोक आहोत. पण आता आपण वाचलोय तर दुसऱ्यांना हे हात दिला पाहिजे. मग त्या केसमध्ये मला एक चांगलं वाक्य असं आठवतं मित्रांनो, आमचा विजय नेहमी म्हणायचा, इच वन रिच वन. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगला येताना आपण एकट्याने कधीच यायचं नसतं. एकाला कोणाला तरी घेऊन यायचं असतं. मग रोज नवीन माणूस आणायचा असतो का? अजिबात नाही. आपण काय झालंय, आपण सगळ्यांनी एकमेकांना धरून राहिलो तरच आपलं सर्वायवल आहे. धरून राहिलो तर म्हणजे काय? तुमची माझी ओळख कुठली आहे हो? तुमची माझी ओळख संध्याकाळी 7:30 ते 9ची एच्या मीटिंग मधली आहे. तुमच्यातल्या कोणाला माहिती आहे का माझं घर कुठे आहे ते? नाही. मला माहिती आहे का तुमच्यातलं घर कोणाचं कुठं आहे ते? नाही माहिती. आपली ओळख ही एकमेकांच्या घरी दारी जाण्याची, पैशाचे व्यवहार करण्याची ही नाहीच आहे. आपला प्रवास जो आहे ना, एकमेकांचा शर्ट धरून एकमेकांचा हात धरून 7:30 ते 9 करायचं आहे. याचा अर्थ 9 वाजून गेले की एकमेकांना दिसायचंच नाही असं नाही. पण 7:30 ते 9 जर तू इथं येत असला तर तू माझा मित्र आहे बेट्या म्हणायचो. तू ओळखीचा आहे. मित्र आणि ओळखीचा आहे त्यात फरक असतो की नाही? आपला खरा मित्र कोण? जो मला दारूपासून लांब राहायला मदत करतो. कधीही विषय झाला की हा ए मेंबरशी बोलताना आमचा नेहमी असा विषय होतो की ए यार तो हा थांबत नाहीये रे अजून, हो त्या ह्याच्याकडे चलाव तुम्ही. म्हणजे काय? एच्याच गप्पा. पुन्हा गाडीकडे आपल्याला कधी जायचंय ह्या विषयावर नाही बोलत आहे मेंबर एकमेकांशी. म्हणजे तुम्हाला सांगायचंय काय, आपल्याला जर आपला ग्रुप टिकवायचा असेल तर 4-5च पथ्य पाळायची आहेत. म्हणजे मी पाळतो किंवा पाळली. नंबर 1 म्हणजे मी माझ्या ग्रुपमध्ये वेळेच्या आधी 5 ते 10 मिनिटं मीटिंगला जातो का मीटिंग सुरू झाली ते प्रिॲम्बल संपत आलं की मग खिशात हात घालून सगळे सोबरीत की नाही बघायला आल्यासारखा नाही का? म्हणजे आपल्याला काय, आपण जे नाही तेच दाखवायचंय ना दुसऱ्याला. बेवडा आहे म्हणजे काय, दुसरं हेच आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीटिंगच्या आधी 10 मिनिटं तरी मी स्वतः तो येतो का हे नको बोलू बेटे, तू बदल स्वतःच करायचे. आणि मी जायला लागलो 10 मिनिटं आधी. पण मी त्या ओल्ड टायमरला विचारलं, एवढी 10 मिनिटं कशाला आधी हो? म्हटलं अरे 10 मिनिटं जायचं म्हणजे काय होतं, जरा बाग पुसायचे, फळा लिहायचंय, उदबत्ती लावायची आहे. हा नाही ते झालं, ते करतो मी सगळं. बोलायला तू पट ना. नाही म्हणले, त्याचं खरं कारण असं आहे, तू गेलास की 5 मिनिटं आधी बाकावर बसायचं असतं.
म्हणजे आपलं मन आणि शरीर हे त्या मीटिंग हॉलमध्ये एकत्र आलं पाहिजे. मग मीटिंगला सुरुवात करायची असते. कोणीही नसलं आलं तरी आपण मीटिंगला सुरुवात करायची. आपण प्रिॲम्बल वाचायला सुरुवात करायची. आपण डेली रिफ्लेक्शन वाचायला सुरुवात करायची. का करायची? अहो पण नाही ना, तिथं कोणीच नाहीये ना. अरे आहे ना. तू काय सांगतो बेटे कोणी नाहीये? तो बघाला तेवढ्यात कोणतरी येतच. आणि कोण नसलं ना तर आज मी 25 वर्ष झाल्यानंतर सांगतोय तुम्हाला, मी खोटं बोलत नाहीये. कोणी नसलं तरी या एच्या हॉलमध्ये परमेश्वर, हायर पॉवर, गॉड, तुम्ही नावं काही द्या त्याला, तो नक्की असतो. आणि तो काय करतो? इथं बसून नवीन येणाऱ्या माणसावर कृपा छत्र देतो. कसा काय? तो कुठं दिसतोय? तू बसायला लाग बेट्या मीटिंगला स्वतः अगोदर येऊन. म्हणजे मग समोरचा बोलतोय तो ऊपर वाले की आवाज है ऐसा लगेगा आपको. मी करायला लागलो मीटिंग आणि ज्याप्रमाणे आपण जगाला देऊ त्याप्रमाणे जग आपल्याला देते. मी मीटिंगला यायला लागलो. दरवेळेला एका मेंबरला घेऊन यायला लागलो. दरवेळेला वेगळा मेंबरच आणायचा असं नाही. आणि माझ्या बरोबर कोणतरी येते आणि कोणतरी सांगते, अहो माझ्याकडे तर सुरुवातीला गाडी पण नव्हती, मोनॉरॉनच्या स्कूटरवर बसून यायचो मी सुखावला जायला लागलो. आणि माझ्या बरोबर पलीकडं बसून मीटिंग करणारा म्हणायला लागला, त्याला याला म्हणजे काय दरवेळी ह्याचंच नाव घेतात. मग तू आण ना बेटा एखाद्याला. झालं. मीटिंग वाढायला काय वेळ लागतो? आपल्या अंगामध्ये कन्सिस्टन्सी ऑफ इनकन्सिस्टन्सी असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं सातत्य नसणे एवढ्या एकाच गोष्टीचं सातत्य असतं. तो मेन प्रॉब्लेम आहे आपला एची मीटिंग चालू ठेवण्यातला. तुला स्वतःला सोबर राहायचंय. सगळ्यात मोठं काय होतं माहितीये का? यांनी पैसे विषय तर मिळतातच. ॲज आय टोल्ड यू, पैसे मिळतात, माणूस श्रीमंत होतो, 4 चांगले कपडे येतात, 2 व्हीलर बदलतात, 4 व्हीलर बदलतात, तर काहीच इश्यू नाही. आपण अगदीच भिकारी होऊन आलेलो असतो रे सुरुवातीला. त्यामुळे पैशाची मेन आपली अडचण असते. पण पैसे मिळायला लागले का नाही तरी पण काहीतरी आत्ता कोण सांगत होतं तसं माझ्यात किडे असतात. म्हणजे दारू न पिता सुद्धा मी अधिक सावधपणे अधिक वाईट वागत असतो. परंतु हा ग्रुप चालू करण्यामागचा आपला हेतू असा असतो की आपण लीडर आहे ना, बोलायला पोपट आहे ना, पण त्याचबरोबर आपल्यावरही 4 लोक लक्ष ठेवणारे असतात. जेव्हा तुम्ही 12 स्टेप कॉल करता तेव्हा तो करतो की नाही माहीत नाही, तो कृतज्ञ असतो कारण तो आपल्यासारखाच असतो. पण त्याच्या घरचे म्हणा, आई वडील म्हणा, बहीण भाऊ म्हणा, बायका पोरा म्हणा, ते लोक जे तुम्हाला दुआ देतात ना, त्या दुआ तुम्हाला तुमच्या आयुष्यात ऐन अडचणीच्या वेळेला नक्की उपयोगी पडतातच. माझ्यावर असे अडचणीचे प्रसंग येऊन गेलेले आहेत की जेव्हा पैसे असून काहीही उपयोग होत नाही, मनुष्यबळ असून काहीही उपयोग होत नाही, तिथं तुम्हाला सांगतो फक्त दुआच काम करतात.
15-1 वर्षापूर्वी ते काय हार्ट अटॅक वगैरे येऊन गेला होता मला, आणि मला माहित होतं मी मरणार नाही. का माहित होतं? अरे बॅरलने दारू पिलो आपण, एवढे अत्याचार केले शरीरावर, मेलो नाही, आणि त्या हार्ट अटॅकने मरणार आहे? नक्कीच नाही. मला माहित होतं. पण तुम्हाला सांगतो, त्यानंतर महाराष्ट्रभरातले खूप लोक बायका मुलांना घेऊन, आई वडिलांना घेऊन माझी चौकशी करायला म्हणून आले होते. त्यातली एक फॅमिली बोलली, सून बोलली, सासूबाईंना घेऊन आली होती. अहो म्हणे, ते त्या दिवशी आम्हाला कळलं, आणि त्या दिवशी माझ्या सासूबाई देवासमोर बराच वेळ बसल्या होत्या. मी म्हटलं, काय आज इतका वेळ बसलायत देवासमोर? तर त्या सासूबाई म्हणल्या, अगं मी देवाला सांगते, त्याला ते हार्ट अटॅक आलाय ना त्या माणसाला, त्याला बरं करा. कारण लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मरता कामा नये, असं ती सून आपलं सांगत होती. याचा अर्थ मी लाखाचा पोशिंदा आहे असं नाहीये. त्या आजींच्या मुलाला मी मेसेज दिला होता सांगलीमध्ये, आणि त्यानंतर तो चांगला थांबला होता. त्याच्या मुलाचं परवा लग्नही झालं, सगळं आनंदी आहेत. अहो ते आता सांगली कुठं, पुण्यापासून 500 किलोमीटरवर, 400 किलोमीटरवर. बेवड्याला काहीच अशक्य नाही हो. त्याला मी मेसेज दिला, त्याला कोल्हापूरच्या ग्रुपला जॉईन करून झालं, सगळं झालं व्यवस्थित. पण या टाईपच्या दुवा, अशा असंख्य दुवा असतात. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं काम करायचं असतं. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं काम करायचं म्हणजे काय, तर नवीन ग्रुप सुरू करायचे, त्या ग्रुप्सना स्ट्रेंथ द्यायची यथाशक्ती. यातला यथाशक्ती हा शब्द फार महत्वाचा आहे. एनी मला कधीही सगळे कामधंदे सोड, घरावरती बेलपत्र वहा आणि त्या एचं काम करत फिर, असं शिकवलेलं नाही. पण ग्रुपमध्ये नवीन ग्रुप झाला की जायलाच पाहिजे. तिथं कोणाचे वाढदिवस असले जायलाच पाहिजे. आपल्याकडे काय आहे रे दुसरं देण्यासारखं? अनुभव आहेत. आम्ही कसे होतं, आम्ही काय केले आणि आता काय करतोय. तर आता काय करतोय, तर मंतरचा नवीन ग्रुप सुरू झाला ना, बोलवलं लगेच यायचं. तिथं पाय मागं घ्यायचा नाही. हे मी आलो म्हणून मी शाणा आहे असं नाही मला सांगायचं. मी आता 70 वर्षाचं झालोय रे, बॅक वेंचर झालो आम्ही. आता नवीन माणसं, पुढची फळी तयार झाली पाहिजे ना रे. आणि एक ग्रुप जगला का नाही की शेकडो माणसं आनंदी होतात. मी शेकडो म्हणतोय, याचा अर्थ त्या ग्रुपला शेकडो मेंबर्स लगेच येऊन चिकटतात असं नाही. जसं एक माणूस थांबला की 20 जणांचं जीवन आनंदी करतो, तसं एक माणूस इथं येऊन चिकटला की झाली की 20 माणसं आनंदी. तर आपण त्यासाठी काय करायचं नाहीये. आपण स्वतः प्रिॲम्बल वाचायला इथं वेळेत हजर असलो पाहिजे. आपण स्वतः इथं फळा लिहायला वेळेवर हजर असलो पाहिजे. आपल्याला बाग पुसण्यामध्ये कमीपणा वाटता कामा नये. काय लाज वाटण्यासारखं काय रे? अहो लाज आणि बीज असते ना, तर आपल्याला इथं यावंच लागलं नसतं. म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतोय. आणि ते शायनिंग कुठं दाखवायचं? बाहेर. असं आपलं म्हणजे कसलंय. अरे आपलं म्हणजे कसलंय जर कळत असतं तुला, इथं यावं लागलं असतं काय? ते कळलं नाही तुला आपलं म्हणजे कसलंय, म्हणून तू इथं आला. मग आता हे टिकवायला पाहिजे. आता तुम्हाला खरं सांगू, माझा सगळ्यात मोठा ऍसेट काय असेल ना, ऍसेट बद्दल बोलतोय,
माझ्या जीवनातला तो म्हणजे माझा मुलगा. वय वर्ष 42. खूप वेळा मनात येतं अहो माझ्या, शाळेला मी 42 वर्षाचा असताना कसा होतो. माझ्या मुलांनी लहानपणापासनं माझं दारुडेपण बघितलेलं आहे. ए मध्ये आलो तेव्हा तो 18 वर्षाचा होता. म्हणजेच दारूमध्ये माझ्या मुलाचं सगळं लहानपण विरघळून गेलं. हे इथं उभं राहून बोललं गेलं पाहिजे. का रे? नवीन आलेल्या माणसाला कळलं पाहिजे. ज्यांच्याकडं लहान मुलं आहेत त्यांनी वेळीच थांबा रे. ज्यांच्याकडे आई वडील घरात हयात आहेत त्यांनी वेळीच थांबा रे. हे बोललं गेलं पाहिजे, तरच नवीन माणसाला कळणार आहे. माझे वडील 92 वर्षाचे असताना गेले, पण त्यांनी मला थांबलेलं बघितलेलं. ही गोष्ट बाजारात कुठेही मिळत नाही बरं का. आता हे बोलायचं ठिकाण कोणतं? तर हे बोलायचं ठिकाण त्रिमूर्ती समूह मंचर. ग्रुप टिकला तर मी टिकणार आहे. मी नाही टिकलो तर सगळं आप गए दुनिया गई रे. मी जर का दर महिन्याला लाखभर रुपये घरी देतो, करा रे तुम्ही आयुष, काय काळजी करू नका, आहे ना बाप जिवंत, आणि मीटिंग संपल्यानंतर मी पत्त्याच्या क्लबवर आली राणी करायला जातो. बायको रात्री 2-2 वाजेपर्यंत वाट बघते. आमचे हे पीत नाहीत. किती वाईट आहे हे. हे का बोललो माहितीये? हे टाळण्यासाठी आपण ग्रुपमध्ये असलो पाहिजे. हे जे सगळे तुम्ही समोर बसलेले आहात ना आत्ता माझ्या, प्रमोदराव, हे लोक माझ्या जीवनातले सुपरवायझर्स आहेत. ते माझ्या वागण्याकडे बारकाईने बघतायत. ह्याची जाणीव मला असली ना, म्हणजे मग आपल्यालाही उरफाटे धंदे सुचत नाहीत. हा, नाही तर तसा सरळ चालणार नाहीच आहे ना. पण मला झापडं लावली ना घोड्याला की घोडा सरळ चालतो, तसं माझ्याकडे कोणतरी लक्ष ठेवणार आहे. म्हणजे मग कोण लक्ष ठेवणार? बायका पोरांना आई बापांना तर चुत्या बनवूनच आलो आपण इथं, नाही का? गुंडाळलंच की त्यांना, आयुष्यभर गुंडाळलं, बहीण भावंडांना फसवलं, सगळं म्हणजे खोटाच होतो. मग आता इथं आपले वेलविशर्स भेटलेले आहेत की ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे. तो विश्वास न घालवण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. आणि तो आता विश्वास घालवत नाहीये मी, हे लोकांना मी दिसलो पाहिजे ग्रुपमध्ये. मग एकदा ग्रुप सुरू झाला ना, 3चे 4, 4चे 5, 5चे 6 होतात. मग मध्येच 6 वरनं 4 वर येतं. मग 4 वरनं एकदा तो झापाटल्यासारखा लागले ना लोक 12 स्टेप कॉल करायला, की 4 वरनं 40 वर जातो. मग ते परत वादावादी होते. क्लोज मीटिंग झालीच पाहिजे, नाही तर नुसतंच इथं येऊन तुम्ही गुट करून ते शेअरिंग करताय. शून्य किंमत आहे त्याला. नवीन आलेल्या माणसाच्या मनामध्ये विश्वासार्हता ही आलीच पाहिजे. किटी बॉक्सचा पैशाचा हिशेब क्लोज मीटिंग मध्ये मांडला गेलाच पाहिजे. त्याची वही वेगळी ठेवलीच पाहिजे. तो
खजिनदार दरवर्षी बदलला गेलाच पाहिजे. त्यामुळे हळूहळू आपले सगळे लोक सर्व्हिसमध्ये ओढले जातात. खूप महत्वाचं आहे. ए मधली इन्व्हॉल्वमेंट प्रत्येकाची असली. मी सांगतो, मी नेहमी, मी प्रेरणा समूह पद्मावतीचा मेंबर आहे. मला माझ्या ग्रुपचा अभिमान असला पाहिजे, नक्की असला पाहिजे मित्रांनो. मला अभिमान असेल तर माझा ग्रुप मोठा होतो. नाही तर ते काय, ते जाते आता पीत नाही, मग झालं तर. असं नाही. तू पीत नाहीये बेट्या, दुसऱ्याला मदत कर. दॅट इज युअर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. ती जर तू पार पाडत नसशील तर तुझ्या व्यसनमुक्त जीवनाला शून्य किंमत आहे. जोपर्यंत मी खरं सांगतो राव तुम्हाला, मी इथं 25 वर्ष झाली पडून तोंड वर करून बोलतोय ना, त्याच्या मागचं खरं कारण हेच आहे की या 25 वर्षामध्ये मी नवीन ग्रुप सुरू व्हायला मदत केली, नवीन माणसांना मदत केली. म्हणजे काय केलं? चल रे तू, मी आहे तुझ्याबरोबर मिटिंगला, चल घेऊन जायचं त्याला मिटिंगला. जरा त्याचा पाया पक्का झाला की दुसरा राहुल, त्याचा पाया पक्का झाला की दुसरा गणेश. आपल्याला काय, त्यांनी काय होतं, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे दुवा मिळतात. आणि काय झालंय, आता माझा मुलगा 42 वर्षाचा आहे. तो माझ्यासारखा निघालेला नाहीये. हा, नाही तर काय संपलंच होतो माझं तर. हा, मीच किती चोऱ्या केल्या घरात माझं मला माहिती. तर मला सांगायचंय काय, माझा मुलगा निर्व्यसनी आहे म्हणून त्याचा मुलगा निर्व्यसनी असेलच असं नाही ना रे. कोर्ट लिहून देतो का असं कोणी तुम्हाला की तुझ्या पुढच्या 7 पिढ्यांमध्ये कोणी लावणार नाही? तसं नसतं ते. म्हणून आपल्याला अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगचे ह्या हॉलचे दरवाजे उघडे ठेवले पाहिजेत. आणि ते उघडे ठेवण्यासाठी मला काय केलं पाहिजे, तर मी उघड्या डोळ्यांनी जगात वावरलं पाहिजे. कोणीही व्यसनमुक्त राहण्यासाठी माणसानी किंवा त्याच्या घरच्यांनी मदत मागितली की त्याच्या मागं LIC एजंट सारखंच लागायचं नाही का. घ्या की पॉलिसी, घ्या की पॉलिसी. हा, ते सोडत नाहीत. आणि आपण तर बेवडे म्हणजे आज त्याच्यावरून शेवट. हा, मग त्याला म्हणायचं एकदा आला ना मिटिंगला, जरा गोड बोलायचं, व्यवस्थित सांगायचं, आवडली का मिटिंग? हा, बरी होती. काय वाटलं बरं तुला याच्यात? नाही, ठीक होती. बरं, मग आता उद्या जाऊ बरं का आपण? नाही, आता उद्या मला काम आहे. नाही, मला पण काम आहे. हो का, काय आहे तुम्हाला काम? तो विचारला. ते उद्या सांगतो तुला, आपण जाऊ. अरे तुला न्यायचंच काम आहे मला. असं चिकटपणाने लावून धरलं ना तर आपला ग्रुप मोठा होतो. मी तुम्हाला सांगतो, आत्ता तरी माझं अंतर्मन मला असं सांगतंय की हा मनसरचा त्रिमूर्ती ग्रुप हे आत्ता आपण नुसतं रोपटं लावलेलं आहे, याचा वृक्ष होणार. आणि तो वृक्ष झाला की अनेक लोक त्या वृक्षाच्या खाली येऊन सावलीला बसणार. त्यांच्या बायका पोरांना कळणार 7:30 म्हणजे हे कुठं असेल, त्या वृक्षाच्या खालीच. हो, फार मोठं कार्य आहे तुमच्या हातात करायचं, माहिती आहे का? मी आता इथं थांबतो, 9ला 5 कमी आहेत. पण मनसरच्या त्रिमूर्ती ग्रुपला माझ्याकडनं, प्रेरणा समूह पद्मावतीकडनं
माझ्या कुटुंबियांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही मला केव्हाही बोलवत जा. इथं मंचर म्हणजे काय माझ्या घरापासून फार लांब आहे, अशातला काय भाग नाही. दारू प्यायला भारतभर गुंड फिरायचो मी बोंबलत. त्यामुळे मंचरला केव्हाही बोलवा, मी नक्की येईन. अजून 4 लोकांना घेऊन येईन. तुम्ही पुण्यात आलात की ग्रुपला या, मीटिंगला या. फक्त इथली मीटिंग करून थांबायचं नाही. तुम्ही जर दुसऱ्यांच्या ग्रुपला मीटिंगला गेलात तर तुमचे इतर लोक त्यांच्या ग्रुपला मीटिंगला येतात. हे केलं तरच ग्रुप वाढतो. नाही तर मी आपलं बस माझं एवढंच, तसं नाही. आपण वेगवेगळ्या ग्रुप्सला जायला लागा. आमच्यासारख्या 50 लोकांना बोलवा. हे मधले 100 नंबर तर मी आत्ता तुम्हाला देतो की जे एका पायावर तयार आहेत मंचरला यायला, शेअरिंग करायला. पण त्यासाठी तुम्ही तिथं येऊन सांगायचे. थांबतो मी. थँक्यू व्हेरी मच.